असं वाटतं? प्रल्हाद जोशी हे मुळात एक RSS मधून आलेले आहेत आणि RSS बद्दल मी एवढं बोलतो, खाकी चड्डी लष्करी थाट आणि गोऱ्यांची लढताना रणछोड दास. एकंदरीत जर आपण बघितलं तर अजूनही लोकांच्या मनातला राग कुठेही कमी झालेला नाहीये. मला सर्व जे गोदी मीडियाच्या तमाम ट्रोलर्सना मला सांगायचं आहे, आज या ठिकाणी मी आलोय जल्लोष साजरा करण्यासाठी. प्रत्येक कुठल्याही नॅरेटिव्हमध्ये ह्यांचं एकच असतं की अँटी नॅशनलिस्ट, अँटी रिलिजन, आतंकवादी, देशद्रोही ह्यांना बाहेरून फंडिंग येते. तर मी माझ्या ह्या ठिकाणी माझं जन्म प्रमाणपत्र घेऊन आलोय. मला जे की या ठिकाणी मला सिद्ध करावं लागतं की मी हा भारतीयच आहे का. हे माझं जन्म प्रमाणपत्र आहे, तुम्ही पाहू शकता त्यामध्ये की यामध्ये माझं वडिलांचा भारतीय म्हणून त्यांचं नॅशनॅलिटी आहे आणि मी भारतीय नागरिक आहे. नक्कीच आपण बघतोय की नॅशनॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले म्हणून हे लोकांनी असंही दाखवलेलं आहे, जन्म प्रमाणपत्र दाखवलंय. आपण बघतोय की हे जेनझीज आहेत जे आता मोर्चा संपल्यानंतर स्वच्छता करण्यामध्ये गुंतलेले आहेत. काय सांगशील? मोर्चा संपला, जल्लोष मोर्चा झालेला आहे, तू कचरा गोळा करताना पाहायला मिळतेस मला. खरं तर कचरा गोळा करते म्हणजे ते कर्तव्य आहे आमचं, म्हणून मी कचरा गोळा करते. आणि हा जल्लोष खरं तर काल खूप आनंद झाला होता. जशी आम्ही 10वी 11वी परीक्षा पास केल्यावर जसा आनंद झाला तसाच आनंद आम्हाला जेव्हा हा विजय मिळाला. हा विजय हा विद्यार्थ्यांचा होता, हा विजय प्रत्येकाचा होता. तो जंतरवर साठी पुढच्या भविष्यासाठी लढला. नक्कीच. तर आपण बघतोय ज्या पद्धतीने मुलांवर खरं तर गोळीबार झाला होता, पॅलेट गन्स त्यांच्यावर चालवण्यात आल्या होत्या, लाठीचार्ज देखील त्यांच्यावर केलेला होता, त्या पद्धतीने या व्यक्तीने आपण बघतोय की पोलीस आहेत, दिल्ली पोलीस आहेत आणि प्लीज सेव्ह माय फ्युचर अशा पद्धतीचा संदेश देणारा झेन झी अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो आहे. आपण बघतोय की इथे देखील स्टुडंट्स आस्क फॉर एज्युकेशन, दे गॉट लेथिस, वी नीड जस्टिस अशा पद्धतीचा हा बॅनर आहे. खरं तर जस्टिस तुम्हाला मिळाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देखील दिला आहे. मात्र आपण बघतोय की प्रल्हाद जोशी आता हे सगळं पुढे कसं नेत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, त्यामुळे नेमक्या कशा सुधार आणतायत हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. आपण अजूनही बघतोय की लोक हळूहळू पुढे जात आहेत, गर्दी कुठेतरी पांगताना पाहायला मिळते. कार्यक्रम जो महत्त्वाचा होता तो संपलेला आहे. मात्र तरी देखील आपण बघतोय की काही जण अद्यापही शिवाजी पार्कला रेंगाळताना पाहायला मिळत आहेत. हॅलो फ्रेंड्स म्हणून आपण बघू शकतो की मोदींचा चेहरा असलेला मुखवटा यांनी घातलेला पाहायला मिळतोय. आता राजीनामा झाला, आता काय हवं? रेजिग्नेशन तो हो गया है, अभी क्या चाहिए? अभी मेरे को मोदी का रेजिग्नेशन चाहिए. लेकिन वाई? उन्होंने तो आपका सुना है, आपको हेलो फ्रेंड्स भी बोला है. हेलो फ्रेंड्स बोला है तो 30 दिन बाद हेलो फ्रेंड्स बोला है. पहले हमें पुलिस चौकी लेके गया, हमें मारा गया, उसके बाद बोलते हैं हेलो फ्रेंड्स. कौन से फ्रेंड्स? देश की डेमोक्रेसी खत्म हो गई फ्रेंड्स, देश का सब खत्म हो गया फ्रेंड्स. कौन फ्रेंड्स? कैसे फ्रेंड्स? हमें बर्बाद कर दिया गया, हमारी एजुकेशन को बर्बाद कर दिया गया. नक्कीच आपण बघतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मारलं आणि मग ते हॅलो फ्रेंड्स म्हणाले. आम्ही त्यांचे फ्रेंड्स नाही होत, ते आमचे फ्रेंड्स नाही आहेत अशा पद्धतीचा रोष देखील व्यक्त होतोय. ताई रात्री आय वुड लाईक टू से द फॅक्ट, रात्री 12च्या नंतर फ्रेंड्स बोलणं, दबावमध्ये येऊन बोलले की दारू पिऊन बोलले मला माहीत नाही. नरेंद्र मोदी साहेब एवढा घाबरले, त्यांच्या खुर्ची जाणार होता त्यामुळे त्यांना बली द्यावा लागला प्रधानांना. तुमचं म्हणणं कळलं. हे शिक्षक आहेत, हे शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि यांना आपण विचारूया विद्यार्थ्यांचं भविष्य काय आहे. शिक्षक मी शिक्षक आहे, मी ते माझ्या विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहे. 12 वर्षापासून जी ते आपल्याकडे दादागिरी चालू झालेली आहे भाजपाची, RSSची, रेशीम बागेची. आज हा पहिला विजय आहे या रेशीम दादागिरीच्या विरुद्ध गांधीगिरीचा. आज गांधीगिरीने हा पहिला विकेट पाडलेला आहे आणि आपण जर असंच एकत्र येऊन संघटितपणे जर आपण ह्या
काय म्हणू पाशवी बहुमताच्या विरुद्ध जर आपण एकत्र लढा दिला तर आज आपण जसा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकलेलो आहे यशस्वी, हा एकत्र राहून आपल्या एकजुटीने आपण पुन्हा एकदा आपण असाच थोडं थोडं करून हळूहळू एकत्र येऊन आपण गांधीजींचा राजीनामा सुद्धा एका दिवशी नक्की घेऊ शकतो. परंतु आपल्याला संघटित राहणं गरजेचं आहे. आपण जसं आता कोणतंही काय बोलू त्याला आपण अहिंसेच्या मार्गाने इथे विजय मिळवलेला आहे. नक्कीच 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 दिल्ली पोलीसला मुंबई पोलीसकडून शिकायला पाहिजे. मीनवाईल मला पॉलिटिशियन्सला एक ॲडवाईस देणं एवढा मोठा व्यक्ती मी नाही आहे, बट प्लीज राजकारण हे फक्त गणिताच्या बद्दल नसतं. देर आर मेनी अदर फॅक्टर्स. तुमची मुलं US अब्रॉडला शिकत असतील कदाचित, इथे वाट लागलेली आहे सगळे स्टुडंट्स अँड ऑलची. तर प्लीज मॅजिकल फिगर याच्या मागे पडणं बंद करा. आणि अगेन दिस इज कमिंग. आम्हाला बोलत होतं की आंदोलनात का जात आहे, तुमचं घर आहे, बाळ आहेत, तुमच्या डोक्यावर दगड पडला तर. पण ह्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे अहो मेट्रोचा खांब पडतो डोक्यावर. तुम्ही छोटा दगडफेकीची काय चिंता करता. आणि डोक्यावर जे भ्रष्टाचाराने जे पूल बांधलेत ते जेव्हा पडतात तेव्हा महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक म्हणतात महाराष्ट्राचा अपमान करू नका. हा मान आणि अपमानाचा प्रश्न नाही आहे. जेव्हा ह्या भ्रष्टाचारामुळे जे पूल पडेल तेव्हा तो बघणार नाही की तुम्ही जो खालनं चाललाय त्याच्या डोक्यावर गुवाहाटीच्या आई कामाख्याचा आशीर्वाद आहे की नाही हे बघणार नाही. तो सरळ पडणार. तर भ्रष्टाचाराला गाडलं पाहिजे. नक्कीच प्रत्येकाला बोलायचंय, प्रत्येकाच्या काहीतरी भावना आहेत, प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय. आणि आज कुठेतरी या देशाचा कुठेतरी एक प्रकारे आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय. मॅडम, आज महाराष्ट्राला आणि देशाला उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि अशीच एकजूट ठेवली पाहिजे. त्यांच्या मागे युवा शक्ती आणि सर्व महाराष्ट्रातले लोक मागे राहतील आणि ह्या सर्वांना उद्ध्वस्त करून टाकतील. ही युवा शक्ती हा माझा त्यांना थोडा विचार आहेत. नक्कीच नक्कीच. तर आपण बघतोय एकंदरीत की कशा पद्धतीने इथे गर्दी जी आहे ती झालेली आहे. समोर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहू शकतो. रस्त्याच्या बाजूला, रस्त्याच्या या साईडला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघू शकतो. आझादी आझादीच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात. एकंदरीत बघतोय की आझादीच्या घोषणा ज्या आहेत त्या इथे दिल्या जातात. गर्दी जी आहे ती झाली आहे. आझादी 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 पक्षवाद से आजादी अरे मनुवाद से आजादी. हम क्या चाहते हैं, हम लेके रहेंगे आजादी. आजादी 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 बीजेपी से आजादी बीजेपी से आजादी मोदी से आजादी मोदी से